आता बातमी राजकीय आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गट 100 तर अजित पवार गट तब्बल 90 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे। अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी देखील 10 जागांची मागणी केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचं समजतंय। तर महायुतीमधील अन्य 3 मित्रपक्षांसाठी प्रत्येकी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची तयारी असल्याचं देखील समजत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अक्षय, आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी आता सर्वत्रच रस्सीखेच होत असल्याचं बघायला मिळतंय। सध्या महायुतीमध्ये कशा पद्धतीने जागा वाटपाच्या घडामोडी घडत आहेत, नेमकं काय अपडेट कळतायत? वर्षा, ज्या पद्धतीने माहिती आपल्या समोर येते आहे, या माहितीवरनं असंच दिसतंय की लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात मोठा रस्सीखेच होऊ शकतो आणि त्याचा परिणाम येत्या काळात निकालावर देखील होऊ शकतो असं दिसून येते तुर्तास तरी। कारण जर 155 जागावर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपाने केली असेल तर मग नेमकं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार? जर 155 जागासाठी भाजप चाचपणी करताय तर साधारण 60 ते 65 जागा या एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येणार, म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला येणार। तर राष्ट्रवादीकडे फक्त 50 ते 55 जागा जातील। या एवढ्या कमी जागांवरती एकूणच आपण जर बघितलं तर महायुतीचे हे घटक पक्ष आहे हे समाधानी होणार का, अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र राज ठाकरेंनी तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा। अर्थात राज ठाकरे देखील विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। त्यासोबतच आठवले गट आहे, इतर छोटे मोठे घटक पक्ष ज्यांनी एक जागांवरती दावा करू शकतात। मग सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर यांचा रासप असेल, अशा परिस्थितीत महाविकास आघाडी महायुतीमध्ये आलबेल राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो। आणि नेमकं आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच आम्ही 100 जागा भाजपाकडे मागू अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। स्ट्राईक रेटच्या बाबतीत आपण जर बघितलं तर स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा महायुतीमध्ये बऱ्यापैकी होता। त्या पार्श्वभूमीवरती दाखले दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वे असतील, यासोबतच अनेक जागांची अदलाबदल असतील। या सगळ्या परिस्थितीत नेमकं आत्तापासून जर यांनी जागा वाटपाला सुरुवात केली तरच हे चित्र विधानसभा निवडणुकीच्या तारखेपर्यंत स्पष्ट होऊ शकतो। मात्र 155 जागावरती भाजप आग्रही राहिलं तर महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत आलबेल राहणार नाही असं चित्र दिसून येते आपल्याला। वर्षा, अगदीच, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अक्षय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।